स्ट्रोक आणि या पहिल्या स्ट्रोक वरती अगदी चांगल्या पद्धतीने एक धाव मिळाली. षटक क्रमांक 1 घेऊन आलाय तो गणेश. इथे बॉलरचं नाव लिहा गणेश. हा हा लाऊड अपील झाला. यस, पंचांनी पायचीत म्हणून क्लीन एलबीडब्ल्यू म्हणून घोषित केलं. आणि ज्यावेळेस हा सुरेख चेंडू ज्यावेळेस वळण घेतलं, चेंडू आदळला तो पॅड वरती आणि जसा ज्या वेळेस पॅड वरती आदळला आणि गोलंदाज गणेशने पंचांकडे दाद मागितली, लाऊड अपील केला आणि पंचांनी सहमती दर्शवून पायचीत पकडलं. ते म्हणजेच गौरवला शून्यावरती काहीही न करता गौरव स्वस्तात बाद झाला. दडपण तर निश्चितच आलं असेल. एक नवीन संधी, नवीन मंच होता, नवीन सामना होता. गौरवला एक मोठी अपॉर्च्युनिटी होती, पण शून्यावरती बाद होणं हे कुठल्याही फलंदाजाला अतिशय निराशा देणारं, वेदना देणारं कायम असतं. आणि मला असं वाटतं की गौरव निश्चितच स्वतःला कोसत असेल, स्वतःला टोकत असेल, कारण गौरव 0 अशा या धावसंख्येवरती क्लीन एलबीडब्ल्यू म्हणून पंचांकडून बाद घोषित. गणेशचा पुढचा चेंडू, ओ हो, परत एकदा बॅकफुटवर जाऊन पंच केलाय तो. एक धाव डिक्लेअर रिझन मध्ये, 2 धावा. चेंडूची फेक करायची, 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती, धावसंख्या झाली आहे ती 2. या ठिकाणी खेळपट्टी क्रमांक इकडे का, खेळपट्टी क्रमांक 2 वरती मनोज यांनी कव्हर्स मध्ये जर एखादा षटकार मारलाच तर मकसूद भाईंकडनं 500 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर झालंय. मनोज, तुला एक मोठी संधी आहे. फटका मारायचा आहे तो कव्हर्स मध्येच मारावा लागेल, ही मात्र तुला अट आहे. आणि जर तू सिद्ध केलं, जर तू मारला तर इथे येऊन 500 रुपयांचं रोख पारितोषिक घेऊन जायचंय. चला, सामना क्रमांक 1 मध्ये आपण वळणार आहोत. ऑन स्ट्राईकला धावसंख्या झाली आहे ती 2. गणेश या चौथा चेंडू ना, ओ हो, सुरेख स्ट्रोक का, 1 बाउन्स. चेंडू जातोय का सीमारेषेच्या बाहेर, ओ स्टॉप केला जातोय. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पंच घोषित करतायत. त्या 4 धावा, फाईन स्ट्रोक. कोणी मारला चौकार, लीना. फाईन स्ट्रोक बाय शिवम. शिवमने स्वतःला बरोबर बॉडी वेट कंट्रोल मध्ये ठेवलं. मिडल ऑफ द बॅट, चेंडूला व्यवस्थित निरीक्षण आणि परीक्षण केलं, दिशा मात्र व्यवस्थित दिली. चेंडू गेला तो काऊ कॉर्नर रिजन मध्ये. 4 धावा. ओ हो, सुरेख हा चेंडू होता, त्यावरती बॅकवर्ड पॉइंट आणि पॉइंट हे 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती नियंत्रण मिळवताना 1 धाव कंप्लीट केली जाते. चेंडूला वेगही तितकाच चांगला होता आणि चेंडूने उसळही तितकीच चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. 1 षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7. धावसंख्या झाली ती 8. माफ करा, धावसंख्या झाली 7. इथे लिहिना 7. षटक क्रमांक 1 गणेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी केली, 7 धावा दिल्या आणि 1 गडी मात्र मिळवला अज्जूच्या स्वरूपामध्ये. एकही गौरव, माफ करा, गौरवच्या माध्यमातून क्लीन एलबीडब्ल्यू म्हणून पंचांनी त्याला पायचीत म्हणून घोषित केलं. षटक क्रमांक 2 मला नाव सांगा इथे, योगेश,
लोकेशला एक अपॉर्च्युनिटी षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू भिरकावून दिला तो मिड विकेट रिझर्व मध्ये. 6 धावा होतात काही असं पंच दोन्ही हात आसमंत करून सांगतायत या 6 धावा. चेंडू गेला तो सीमारेषेच्या बाहेर. एकही संधी नाही. ज्याच्या बॅट मधून बुलेट स्ट्रोक गेलाय तो म्हणजे शिवम. शिवम चांगल्या फॉर्म मध्ये खेळतोय. चांगल्या लयीत बॅटिंग करताना दिसतोय. कारण आतापर्यंत शिवमने 4 चेंडू फेस केले. त्याच्यामध्ये 12 धावा. अतिशय चांगली तगडी खेळी ज्याला आपण म्हणतोय. कारण त्याला माहिती आहे की प्रत्येक चेंडू व्यवस्थित खेळून करायचा. एखादा जर खराब चेंडू त्यावरती षटकार आणि चौकार कसा येईल शिवम यावरती कॉन्सन्ट्रेशन करतोय. कारण त्याला माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक आहे. लाऊड अपील आहे पण पंच कुठेही सहमत नाही येत. कारण अगोदरच खेळून थोडंसं गती परिवर्तन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण शिवमला मारण्याचा प्रयत्न होता ऑन साईडच्या दिशेने. मिडविकेट रिजन मध्ये जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय शिवम. पण थोडी गती परिवर्तन केली आणि अगोदरच हा स्ट्रोक खेळून बसला आणि चेंडू गेला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या मला सांगतील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. 1-3. सज्ज झालाय तो परत एकदा शिवम. झेल बाद आणि ही निराशा अगदी त्याच्या चेहऱ्यावरती आणि बॉडी लँग्वेज वरती दिसून येते. कारण बॅटची लिडिंग एज ज्यावेळेस येते त्यावेळेस स्टम्प्सच्या मागे जे सिद्ध असतात विकेट किपर प्रामुख्याने किंवा बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर्स ते येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करतात. आणि इथे विकेट किपरने कुठलीही चूक न करता अगदी व्यवस्थितपणे हा झेल घेतला. आणि इथे निराशा शिवम पतन. सुरेख कॅच. विकेट किपर अज्जू 1 धावसंख्येवरती खेळतोय. गौरव 0वरती. शिवम कुठेतरी वादळी स्फोटक आक्रमक खेळण्याच्या तयारीमध्ये होता. पण बॅटची लिडिंग एज ज्यावेळेस त्याच्या बॅट मधून झाली आणि अगदी व्यवस्थित कॅच तो घेतला गेला. आणि शिवमला सांगितले की शिवम आता तू मात्र जाऊ शकतोस. दुसरं षटक मित्रांनो आपण पाहतोय. या दुसऱ्या षटकातले 3 चेंडू आपण पाहिलेत. हा 4था चेंडू दुसऱ्या षटकातला. ऑन स्ट्राइकला मोनू. हो सुरेख प्लेसमेंट. अगदी सेन्सिबल चांगल्या पद्धतीने हा चेंडू ओळखला. त्यावरती बॅकफुटवर जाऊन अगदी हलक्या हाताने सुरेख प्लेसमेंट केली. चेंडू गेला तो बॅकवर्ड पॉइंट स्लीप रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाते. या एका धावसंख्येवरून धावसंख्या 1-4-14. असं जरी आम्ही बघितलं तरी पटकन आम्हाला कळेल. आता हा कोण बॅटिंग करतोय? ऑन स्ट्राइकला परत एकदा अज्जू. मोठ्या प्रमाणात अजूनही अज्जूला संधी जशी पाहिजे तशी मिळाली नाही. कारण एक धाव त्याच्या बॅट मधून आतापर्यंत. सुरेख हा झेल होतोय का मिड विकेट रिजन मध्ये. सुरेख स्ट्रोक होता पण अज्जूला त्याचं 6 धावेमध्ये कन्वर्ट करता न आल्यामुळे निराशाच्या त्याच्या चेहऱ्यावरती साफ आपल्याला पाहायला मिळते. आणि मिड विकेट रिजन मध्ये कुठलीही चूक न करता अगदी चांगल्या प्रकारे आकाशात उंच उडालेला हा झेल अगदी व्यवस्थित रीतीने तो घेतला. आणि आपण बघू शकतो की एखादा विकेटचं पतन होतं त्यावेळेस होणारं सेलिब्रेशन, त्यावेळेस होणाऱ्या मीटिंग्स आणि त्यानंतर होणारा जो आत्मविश्वास द्विगुणित होतो हे सगळं क्रिकेटमध्ये अगदी सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. आणि इथे संधी आपण मगाशीच बोलल्याप्रमाणे अज्जूला फारशी मोठी संधी मिळाली नव्हती. आणि ऑन स्ट्राइकला ज्यावेळेस अज्जूने ऑन स्ट्राइक वरती आला आणि 1-4 धावसंख्या झाली 14. 1-4-14.
आणि अज्जू ऑन स्ट्राईक वरती आला. शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू होता. मिडविकेटच्या दिशेने भिरकावून दिला, पण मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाने अतिशय कुठलीही चूक न करता अज्जू बाद. नेक्स्ट बॅट्समन ज्याने आताच ताबा घेतलाय, जस्ट इन झालाय, तो म्हणजे शैलेश. ऑन स्ट्राईकला आहे शैलेश. हो हो, सुरेख असा हा चेंडू होता. डॉट चेंडू. याही ओव्हरला 7 धावा. षटक क्रमांक 1 संपलं. 7 धावा षटक क्रमांक 2 ज्याची सांगता नुकतीच झाली. धावसंख्या 7, माफ करा 14 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा. टोटल धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 1414. फलंदाजीचा क्रम जर बघितला तर प्रमोट केलं होतं कर्णधाराने अज्जू आणि गौरवला. त्याच्यानंतर शिवम. 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला मोनू. आणि आता 5व्या क्रमांकावर फलंदाजी करतोय तो म्हणजे शैलेश. तिसरं षटक उन्मेषच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळेल. आता उन्मेष वरती जबाबदारी, उन्मेष वरती कॉन्सन्ट्रेशन असेल की आता उन्मेष नेमकी कशी गोलंदाजी करतोय, कशा पद्धतीने ब्रेक थ्रू मिळवण्याचा प्रयत्न करतोय का. कारण अगोदरच्या गोलंदाजाने जे करायला हवं ते कर्णधाराला अगदी चांगल्या प्रकारे चांगली गोलंदाजी करून दाखवली. कारण वैयक्तिक पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 7 धावा, तिसरं षटक आता उन्मेषच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. ओहो, क्या बात है. शैलेश आउट. माफ करा, मोनू आउट. निराशा मोनूच्या बॅट मधून. काय केलं मी, हे नको करायला पाहिजे होतं का, असा प्रश्नचिन्ह नक्कीच मोनूला भेडसावत असेल. पण इथे तुम्ही बघू शकता ना की ह्या MIG ग्राउंड वरती जर मिडविकेट रिजन मध्ये किंवा काऊ कॉर्नर रिजन मध्ये जर एखादा चांगला क्षेत्ररक्षक असेल ना तर तुम्हाला विकेट चांगल्या पद्धतीने मिळू शकतात. कारण उडालेले झेल हे जास्त करून याच रिजन मध्ये, याच फील्ड रिस्ट्रिक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि अतिशय चांगल्या प्रकारे मारलेला फटका होता. पण मला असं वाटतं कुठेतरी टायमिंग व्यवस्थित सेट न झाल्यामुळे झेल गेला तो मिडविकेट रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सुरक्षित झेल. नेक्स्ट बॅट्समन अजिंक्य. आतापर्यंत धावसंख्या ह्या कायम तशाच आहेत. 14 धावसंख्या झालेल्या आहेत. फलंदाज यांच्या समोर मोठा प्रश्न आहे की धावसंख्या करायच्या आहेत पण त्या नेमक्या कशा, कोण करणार आणि कुठल्या गोलंदाजावरती आपल्याला तुटून पडायचं आहे. मला असं वाटतं की प्लॅनिंग एक्झिक्यूट करणं आणि प्रत्यक्ष तो कागदावरती आणणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती जबाबदारी पार पाडणारा फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला निश्चित आवडेल. पुढचा चेंडू. ओ हो, सुरेख चेंडू होता. पूर्णपणे बॅट्समन बीट झालाय कारण ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. संपर्क पूर्णपणे मिस झाला आणि चेंडू गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. कारण इथे बघितलं तर चेंडूला गती सुद्धा तितक्याच चांगल्या प्रकारे, गुडलँड स्पॉट वरून वळण सुद्धा चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीने घेतोय. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण यश मात्र येत नाहीये फलंदाजाला. कारण एकदा तुम्ही डॉट बॉल सारखे खेळत राहिला ना तर तुम्हाला दडपण येणं किंवा तुम्ही तुमचं मनोबल जाणं हे फलंदाजाला नेहमीच भेडसावत असतं. आणि काहीसं या फलंदाजाच्या बाबतीत होतंय का, कारण
आतापर्यंतचे 2 चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. हो हो, सुरेख पद्धतीचा, खोलवर पद्धतीचा हा चेंडू होता. सुरेख पद्धतीने हा ड्राईव्ह केला, त्यावरती एक धाव. चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. जोपर्यंत चेंडूची फेक नॉन स्ट्राईक रिझनकडे होते तोपर्यंत बॅट्समन एक धाव घेऊन संतुष्ट. आपण जर धावसंख्या बघितली तर आतापर्यंत धावसंख्या झाल्यात त्या म्हणजेच 15 धावसंख्येला आकार देण्यामध्ये हे दोन्ही फलंदाज यशस्वीरित्याने किल्ला लढवत आहेत. पण अजूनही जबाबदारी मोठी, फॉर्मॅट मोठा आहे क्रिकेटचा आणि तो कशा पद्धतीने हे दोन्ही बॅट्समन किंवा दोन्ही फलंदाज हे समीकरण कसं सोडवतील. धावांचा पाऊस पडेल का, षटकार येईल का किंवा चौकार येईल का, की विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चित थांबून ही मॅच बघणं फायदेशीर ठरेल. आणि आपण म्हटल्याप्रमाणे बुलेट गेलेला हा स्ट्रोक थोडासा जर अजून त्या दिशेने मिड विकेट रिजन मध्ये गेला असता तर कदाचित हा अतिशय खणखणीत षटकार पाहायला मिळाला असता. पण इथे 2 धावेंवरती समाधान मानावं लागेल. ते म्हणजेच शैलेशच्या बॅट मधून निघालेल्या ह्या चांगल्या 2 धावा, या 2 धावा मिळवून आतापर्यंत स्कोर झालाय 17-17. उन्मेष गोलंदाजीसाठी तयार आहे. गोलंदाज उन्मेष. ओहो, सुरेख पद्धतीचा ड्राईव्ह, परत एकदा पॉइंट रिजन मध्ये गेलेला हा चेंडू अतिशय स्वस्तपणे, शांतपणे, कुठलीही गडबड आणि घाई न करता चेंडू अडवणूक केली आणि चेंडू आपल्याजवळ न ठेवता त्याची फेक केली विकेट किपरकडे. षटकाची समाप्ती. या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या उन्मेषने दिली आहे 4 आणि एकूण धावसंख्या झाली आहे 18. आपण जर आता बघितलं तर कमीत कमी आतापर्यंत शिवमच चांगला खेळलाय, कारण शिवम वेल सेट बॅट्समन होता. पण एक मोठा फटका खेळण्याच्या नादात शिवम कॅच आउट झाला. पण आतापर्यंत जर लेखाजोगा पाहिला तर 3 षटकं झाली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18. पहिलं षटक 7 धावा, दुसरं षटक 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये 4 धावा. हे जे तिसरं षटक उन्मेषचं होतं ना, हे काबिले तारीफ होतं, हे चांगलं होतं, दिशा देणारं होतं आणि आपल्या संघाला ह्या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवणारं असं तिसरं षटक होतं. चौथं षटक, त्याचं नाव मला गोलंदाजाचं सांगायचं. चौथं षटक गणेश. गणेशच्या माध्यमातून उजव्या हाताने गोलंदाजी करणारा गणेश स्टार्ट घेतोय. त्याचा रनअप सुद्धा चांगला आहे. पण इथे आपण जर बघितलं तर क्लोज किपिंग आणि लांब असणं विकेट किपरला. इथे पहिला चेंडू तितक्याच वेगाने येणारा हा चेंडू. बाबूने 2 छगे मारले तर बाबूच्या ओव्हरला 2 छगे. अच्छा, बाबूने 2 छगे खाल्ले म्हणजे 2 सिक्स बाबूला मारल्या तर बाबूला पैसे म्हणजे 500 रुपयाचं पारितोषिक बाबू तुला साई अण्णांकडून या ठिकाणी या मंचाकडून प्राप्त झालं. आणि मला असं वाटतं ते घेण्याकरता आणि 4 डॉट जर टाकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे क्या बात आहे यार. 2 सिक्स खाल्ले तरी 500 आणि 4 डॉट दिले तर 1000. म्हणजे हे बक्षिसांची खैरात बाबूसाठी स्पेशल आहे आणि मजा आहे. बाबू आजचं माहोल बाबूने एकदम करून टाकले, एकदम वातावरण बाबूच्या माध्यमातून. 1 डॉट या ठिकाणी बाबूचा आम्ही काउंट केलाय. बाबू अजून तुला 3 डॉट टाकायचे आहेत. 1000 रुपये तुझी वाट बघतायत. बाबू विचार करतोय टाकू की नको, का 2 सिक्स देऊ, काय मला परवडेल. पण आता पुढचा चेंडू बाबू बॉल आपटतोय मैदानावरती, काय करेल, खिंड लढवेल का. आणि आपण सामना क्रमांक खेळपट्टी क्रमांक 1 वरती कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. या ठिकाणी स्कोर आपण पाहतोय, धावसंख्या झाली 20 आतापर्यंत. ह्याचं नाव काय, गणेशच्या या षटकातला 4था चेंडू. बाबू मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेमध्ये बॉलिंग करतोय. साई अण्णा डॉट झालाय, 2 डॉट झाले साई अण्णा. गणेश बाबूचा कॉन्फिडंट साई अण्णाने वाढून दिलाय. चला बाबूसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. 2 डॉट केले, कम ऑन बाबू, अजून 2 डॉट काढायचे तुला. बाबूसाठी शिट्या या ठिकाणी वाजतायत.
आणि बाबूची हॅट्रिक सुद्धा होती या ठिकाणी. चला साई अण्णाकडनं 2000 रुपये हॅट्रिक घेतली तर. मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेत बाबू खेळपट्टी क्रमांक 2 वरती सफल होऊन घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी. अगेन डॉट, 3 डॉट साई अण्णा और 1 डॉट. बाबू इनाम लेके जाएंगे 1000 रुपीज कैश प्राइज. यहाँ पे रुपए की बौछार यहाँ पे बाबू आपके नाम पर. ऑलरेडी यहाँ पे कैश प्राइज और चेक भी आपके नाम पे तैयार है. सारस्वत बैंक जाना पड़ेगा लेकिन आपको. ओ माय गॉड, आउट है, आउट है. क्या बात है. ओ माय, ओहो, बाबू तो निकल पड़े भाई. बाबू निकल पडे भाई. 1000 रुपये लागू बाबू तुला. सारस्वत बँकेत जायला लागणार. पण बाबू आपल्याला सारस्वत बँकेत जावं लागेल. चला खेळपट्टी क्रमांक 1 वरती आपण येऊयात. धावसंख्या 24 या ठिकाणी गणेश या षटकामधला षटक संपले आणि 6 धावा गणेशच्या या ओव्हरवरती. सुरेख गोलंदाजीचा क्रम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 7, दुसऱ्या षटकात 7, तिसरं षटक 4, चौथ्या षटकात 6 आणि लेखाजोखा धावांचा क्रम बघितला तर आतापर्यंत धावांच्या सेव्हिंग बँक अकाउंट मध्ये धावा झाल्या त्या म्हणजेच 24. इथे गोलंदाजीसाठी अजिंक्य 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करतोय 2 धावसंख्येवरती आणि त्याला 7 मात्र देतोय तो म्हणजेच शैलेश. वैयक्तिक 5 धावसंख्येवरती खेळतोय तो शैलेश आणि अजिंक्य खेळतोय तो वैयक्तिक अशा 2 धावसंख्येवरती. हे षटक असेल. धावसंख्या झाली ती 24. शेवटचा षटक आहे मित्रांनो. या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाचं नाव जाहीर करायचं, सांगायचं सतीश. आता सतीशकडे ह्या जबाबदारी सोपवली आहे कर्णधाराने. सतीश काय किमया करतोय, काय चमत्कार करतोय, विकेट्स किती मिळवतोय हे निश्चितच क्रिकेट रसिक म्हणून आम्हाला निश्चित बघायला आवडेल. ज्याप्रमाणे खेळपट्टी क्रमांक 2 वरती बाबूने किमया केली आणि जवळजवळ या ठिकाणी सतीशने 5 चेंडू डॉट केले तर मकसूद भाईंकडनं रोख रक्कम रुपये 1000 लागू. चला सतीश आता बॉल आणि साईच्या साई म्हणजे मॅडन ओव्हर केली तर 5000 रुपयांचं रोख रक्कम सतीश साठी मकसूद भाईंकडनं. ओहो, ये हुई ना बात. पहिला चेंडू डॉट चेंडू. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन सतीश, अजून तुला 4 चेंडू डॉट काढायचे तरी प्राइज आणि 5 चेंडू डॉट काढले तर 5000चं कॅश प्राइज. ओहो, इथे मात्र सतीश यशस्वी ठरला नाही. 1 धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेक नॉन स्ट्राइक एंडकडे. ओ माय गॉड, 2 धावा या ठिकाणी. 2 धावा. पण अजूनही सतीश तुला संधी आहे. सलग तू डॉट चेंडू काढले तर कमीत कमीत 1000 रुपयांचं रोख पारितोषिक मकसूद भाईंकडनं तुला मिळू शकेल. पण इथे आपण धावा बघणार आहोत. धावसंख्या झाल्या त्या म्हणजेच 26. सतीश ना शेवटचं षटक सतीशच्या माध्यमातून उजव्या हाताने गोलंदाजी करणारा मीडियम पेस गोलंदाज ऑन स्ट्राइकला. फुल, ओहो, सुरेख चेंडू ज्याला भूलभुलैया आपण म्हणतो. ओ, नॉन स्ट्राइक एनकडे डायरेक्टली हिट लागला असता तर कदाचित रनआउटचा चान्स पाहायला मिळाला असता. पण मला असं वाटतं की चेंडूला ज्यावेळेस तुम्ही उंची देता किंवा चेंडूवरती ज्यावेळेस तुम्ही वळण गुगली हा प्रयत्न करता त्यावेळेस तो चेंडू ड्राईव्ह करणं किंवा तो स्ट्रोक खेळणं फलंदाजाला निश्चितच कठीण जातं. लॉफ्टर पद्धतीचा हा चेंडू होता पण 1 धाव. सतीशचा पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ द लेंड. चेंडू जातोय तो लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावा होत आहेत का? यस, पंच सांगतायत या 6 धावा.
टाळ्या वाजल्या पाहिजेत आणि डीजे सुद्धा वाजला पाहिजे, ज्याने ही संधी मिळाली आणि ती घडवून आणली असा फलंदाज म्हणजेच अजिंक्य. धावसंख्या धावफलकावरती 33. अजिंक्यने हा चेंडू अगदी व्यवस्थित ओळखला आणि त्याला धाडून दिले लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या कक्षेच्या बाहेर आणि पंचांनी सांगितलं की ह्या लिहून घ्या 6 धावा. आणि त्याचबरोबर धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 33. अजिंक्य फॉर्म मध्ये खेळतोय. 37चा एक चेंडू लाख मोलाचा अजिंक्यसाठी. हा सुद्धा भिरकावून दिला मिड विकेट रिझन मध्ये. काऊ कॉर्नर रिझनचा क्षेत्ररक्षक ताबा मिळवताना जोपर्यंत हा फील्ड केला जातोय नॉन स्ट्राईक एंड कडे तोपर्यंत 1 धाव अजिंक्यच्या बॅट मधून. आणि आता जर स्ट्राईक रोटेट करताना म्हणजे 1 धाव कुठल्याही चेंडूला डॉट चेंडू म्हणून न जाऊ देण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजांनी घेतलेला आहे. आणि आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. या 2 चेंडूंवरती जर एखादा माफ करा ह्या एका चेंडूवरती निर्णायक दिशा ठरेल की हा चेंडू षटकार असेल, हा चेंडू 4 धावांचा असेल, हा 2 धावांचा हा असेल, की याची बोली नेमकी काय लागेल. कदाचित विकेटचं पतन होऊ शकेल का. पण ह्या चेंडूवरती सर्वस्व. हो सुरेख स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह, 1 बाउन्स. चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केली जाते. रनआउटचा चान्स. इथे संधी सोडली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथे रन आउट. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आता धावसंख्या आपण पाहणार आहोत. 36 जिंकण्यासाठी 37 रन्स टू विन. 37 धावांचं लक्ष जर हा सामना जिंकायचा असेल तर. मीना बाजार या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 37 रन्स धावा करून ह्या प्रॅक्टिस प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व त्यांना टिकवावं लागेल. आणि 2022 प्रॅक्टिस प्रीमियर लीग राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत हा क्रिकेटचा सोहळा MIG सारख्या अतिशय भव्य दिव्य क्रिकेटच्या मैदानामध्ये घडत असताना आणि त्याचा साक्षात्कार म्हणून आपण सगळेच क्रिकेट रसिक या ठिकाणी जमलेलो आहोत. या ठिकाणी विशू फायटर्स फलंदाजी केली. शिवमने 12 धावा केल्या, शैलेश 9 धावा, अजिंक्यने 9 धावा. आणि गोलंदाजीचा क्रम आपण बघितला तर मीना बाजार लोकेश अण्णाने 2 विकेट्स महत्त्वपूर्ण काढल्या. गणेशने 1 विकेट मिळवून आपल्या संघाला ब्रेक थ्रू दिला होता. आणि या संपूर्ण एका डावेच्या समाप्तीनंतर जिंकण्याकरता 37 म्हणजे 37 धावांचं लक्ष. पंचांनी सामना सुरू करायचा आणि सलामीची फलंदाजी मी रिक्वेस्ट करतो की मीना बाजार संघाच्या कर्णधाराने पाठवून द्यायची.
ये बहुत ही बेहतरीन मैच हो सकता है, क्योंकि हमने देखा कि शिवम ने कैसे 12 रन्स बटोरे और कई छक्के और बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाजी की। उसके बाद में शैलेश ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, फिर अजिंक्य आए, अजिंक्य ने भी अपना अच्छा खासा रोल यहाँ पे अदा कर दिया। और फिर हमने गेंदबाजी में देखा कि लंकेश ने बहुत अच्छा गेंदबाजी किया, 2 विकेट चटकाए। गणेश आए और गणेश ने 1 विकेट अपने गेंदबाज में ले लिया, अपने ओवर में 1 विकेट चटकाया। तो अभी फिलहाल मैच शुरू होने की हम लोग उम्मीद है। प्लीज सगळ्यांनी मागे जा, क्रिकेट रसिक सगळ्यांनी मागे जा, जरा सीमारेषेच्या बाहेर जा कृपया करून। ये जो बल्लेबाज है, ओपनिंग बैट्समैन जिन्हें हम अक्सर कहते हैं, उन्मेष और लोकेश, ये बहुत रिस्पॉन्सिबिलिटी है इन दोनों के ऊपर। अगर ये मैच जीतना है तो भाई बहुत बहुत ईमानदारी के साथ, बहुत सूझ समझ के साथ बल्लेबाजी करनी पड़ेगी। और यहाँ पे 37 रन्स का जो एक लक्ष्य है, टारगेट है, वो कब तक ये 2 बल्लेबाज कहां तक लेके जाते हैं अपने टीम के लिए, मीना बाजार टीम के लिए, ये कहना अभी कहना उचित नहीं, ऐसे मैं समझता हूं। लेकिन पूरी मैच हमें देखनी पड़ेगी। तो इसी के साथ विकेट ये जो लाइव टेलीकास्ट हो रहा है, यहाँ पे जो मैच हम सभी देख रहे हैं वो है मीना बाजार वर्सेस विशु फाइटर। इन दोनों के बीच में खेला जाने वाला बहुत ही बेहतरीन मैच है, लेकिन जीतने के लिए 37 रन चाहिए मीना बाजार को। ये बहुत ही एक चैलेंजिंग है, क्योंकि ये ओपन ग्राउंड है भाई। क्योंकि आप जब स्ट्रोक खेलने जाते हैं या बड़े शॉट्स खेलते हैं, तब आप आउट होने के भी चांसेस बहुत ज़्यादा बढ़ते हैं। और यहाँ पे जो पहला जो ओवर है वो पावर प्ले का है, और इसी पहले ओवर में जो 2 फील्डर है उनको रिस्ट्रिक्ट किया जाता है यहाँ पे, क्योंकि वो दोनों ऐसे फील्डर है वो लाइन अप के बाहर है। यहाँ पे पुल कर दिया बहुत आसानी के साथ, 1 रन तो आसानी के साथ ले लिया। यहाँ पे मिसफील्ड होती हुई, क्योंकि डीप स्क्वायर लेग में जो गेंद रुका सकते थे वो रुका नहीं पाए, और इसी के साथ में ये 2 रन का मुनाफा यहाँ पे आपने देखा कि कैसे जो गेंद थी उसको उछाल नहीं मिला। खेलना चाहते थे स्क्वायर लेग फील्डर के ऊपर, लेकिन गेंद नीची होने के कारण मिसफील्ड होके गई, और यहां पे 2 रन का आसानी के साथ में एक बेनिफिट लंकेश के बैटों से। लंकेश फेस कर रहे अगला, और ये अच्छा ड्राइव, ये ऑन ड्राइव बहुत ही बेहतरीन था। जब तक लंकेश वहां पे पहुंचते हैं, 1 रन आसानी के साथ बटोर लिया। इसी के साथ कुल मिलाकर स्कोर है 3 रन। और यहाँ पे लंकेश और उमेश, अभी उमेश को देखना पड़ेगा कि उमेश कैसे ये सिचुएशन को हैंडल करते हैं, कैसे गेंदबाज जो है अज्जू, इनको कैसे ये खेलते हैं, क्योंकि ये पहली ओवर है और अज्जू के साथ में बहुत और भी एक नई अपॉर्चुनिटी इस मैच को लेके हम सभी दर्शक उम्मीद करते हुए। नेक्स्ट गेंद, और ये खेलने का प्रयास था मिड विकेट रीजन में, लेकिन पूरी तरीके से कंप्लीट बीट हो चुके हैं उमेश, और 1 रन तो आसानी के साथ यहां पे इसी 1 रन के साथ बैट को लग के ये अंपायर्स ने यहां पे बता दिया है, और जो स्कोरर है उसको लेते हुए उन्होंने यहां पे आसानी के साथ लिख भी दिया कि 1 रन उमेश के खातों में। कुल मिला के स्कोर है 4 रन। पहली जो ये ओवर है अज्जू की, अज्जू प्रयास कर रहे हैं 1 विकेट चटकाने के लिए, और लंकेश पुल करते हुए, लेकिन कोई मौका नहीं दे रहे हाथ खोलने के लिए, बड़े शॉट खेलने के लिए। और इसी के साथ ये डॉट गेंद मारने का प्रयास था मिड विकेट और स्क्वायर लेग रीजन के बीचों बीच, लेकिन कंप्लीट बीट हो चुके हैं यहाँ पे लंकेश। और जब हम देखेंगे कि एक लेफ्टी और एक राइटी का जो एक कॉम्बिनेशन बनता है क्रिकेट में, वो एक बेहतरीन कॉम्बिनेशन माना जाता है। यहाँ पे बैकफुट पे जाके हल्के हाथों से खेल दिया, कट कर दिया उसको, और जबकि ये गेंद बैकवर्ड पॉइंट रीजन में जाती है, तब तक लंकेश ने 1 रन आसानी के साथ
लोकेश ने कर दिया और ऑन स्ट्राइक पे पहुंच गए उमेश। अभी उमेश के साथ कितनी उम्मीदें है सभी के लिए, ये खड़े उतरते हैं कि नहीं बल्लेबाज के लिए हमें देखना पड़ेगा कि उमेश अब क्या करते हैं, क्योंकि लगभग 1 रन को लेके वो खेल रहे हैं। अब कुल मिलाकर स्कोर है 5 रन। पहला ही ओवर, ये पहली ओवर का आखिर का गेंद कैसे फेंकते हैं, थोड़ा सा फील्ड में थोड़ा सा बदलाव, क्योंकि थोड़ा सा वाइड कर दिया लॉन्ग ऑन के फील्डर को, क्योंकि उनको मालूम है कि अगर ये खेलते हैं तो कम से कम कैच, बड़े शॉट खेलते हैं तो कैच, और ये आसानी के साथ बहुत सेंसिबल क्रिकेट खेल दिया। बैक फुट पे जाके गए, आसानी हल्के हाथों से खेला, कट कर दिया। पॉइंट के फील्डर ने उसको बेहतरीन स्टॉप करके 1 रन का आसानी के साथ मुनाफा। यहाँ पे 1 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर है 6 रन के लिए, और यहाँ पे लोकेश खेल रहे कुल मिलाकर 4 रन और उमेश खेल रहे कुल मिलाकर 2 रन निजी स्कोर के लिए। तो यहाँ पे जो एटमॉस्फेयर बन गया है बांद्रा में, देखिए यहाँ पे क्रिकेट और क्रिकेट की ही भाषा बोली जाती है, और कितने यहाँ पे जो लड़के लोग हैं, यहाँ पे जो क्रिकेटियर्स है, वो कितने बड़े बहुतायत से फैन है यहाँ पे क्रिकेट खेलने के लिए। पूरी बांद्रा है या खार है या आसपास के ये पूरे बांद्रा तालुका है, यहाँ अक्सर जाना जाता है कि ये जो एरिया है, ये जो माहौल है, ये जो मोहल्ला है, ये क्रिकेट का है भाई। यहाँ पे टेनिस क्रिकेट बहुत बेहतरीन रीत से खेला जाता है। तो हम उम्मीद करते हैं कि इसमें से उभर कर खिलाड़ी आएंगे और अपना टेनिस क्रिकेट में एक बहुत बड़ा इतिहास रचेंगे। तो इसी उम्मीद के साथ ये पहला ओवर समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर है 6 रन के लिए। जीतने के लिए अभी भी 37 रन्स बटोरने पड़ेंगे, और ये आसान है ये मैं कुछ नहीं बोल सकता। ये पावर प्ले अंपायर ने उसको घोषित कर दिया है। ये देखो पहला ये जो ओवर था ये भी पावर प्ले का था, ये दूसरा ओवर ये भी पावर प्ले का है, और इस पावर प्ले में कुल मिलाकर 3 फील्डर उस लाइन के बाहर ही रहेंगे। ये हमें नोटिस बहुत अच्छी तरीके से करना पड़ेगा। ये दूसरी ओवर की पहली गेंद, ये कट हो गया और अंपायर ने उसको आउट करार दे दिया, क्लीन आउट। और इसकी जो आवाज, इसकी जो गूंज आई है वो यहां तक आई थी, और बिल्कुल साफ साफ ये क्लीन कैच था, और विकेट कीपर ने कुछ गलती न करते हुए आसानी के साथ ये कैच कर, और विकेट उन्मेष अपना विकेट गंवाते हुए। अभी भी उम्मीद है क्योंकि लोकेश ऑन क्रीज पे है, अभी भी गणेश 3rd नंबर पे बैटिंग करने के लिए खुद को उन्होंने प्रमोट कर दिया है। लेकिन मैं समझता हूं कि आपको एंड तक खेलना पड़ेगा, बड़े शॉट्स लगाने पड़ेंगे, उसके साथ साथ आपको 2 रन या 1 रन भी लेना पड़ेगा। और जब तक आप जितनी स्ट्राइक रोटेट करते हैं या जितने आप लंबे समय तक खेलते हैं ये क्रीज के ऊपर, तब जीतने के चांसेस बहुत बढ़ जाते हैं। और देखिए क्या होता है कि आप जब अच्छे स्ट्रोक खेलते हैं और अच्छे स्ट्रोक लगातार कंसिस्टेंसी खेलने के बाद भी अगर एज लगती है या विकेट गिर जाता है, तो यही देखने को मिलता है कि एक के बाद एक विकेट गिरते ही जाते हैं। तो संभल के खेलना पड़ेगा। यहाँ पे कुल मिलाकर स्कोर है अभी भी 6 रन। यहाँ पे ये दूसरी ओवर की हमने पहली गेंद देखी, और पहली गेंद में कैसे बैट को एज लग के गेंद गई सीधा विकेट कीपर के हाथों में, सुरक्षित कैच। दूसरी गेंद उसको अच्छी से ड्राइव किया, अपनी फॉलो थ्रू में उसको अच्छे से रोक लिया, तालियों के साथ, सम्मान के साथ गेंदबाज का हौसला बढ़ाते हुए, और खेलना चाहते थे। बहुत अच्छा ड्राइव उन्होंने लगाया बल्लेबाज ने, लेकिन अपने ही फॉलो थ्रू में ये गेंदबाज ने उसको स्टॉप किया। और कितनी बेहतरीन गेंदबाज है, कितनी अच्छी रनअप भी है, और ये खेल दिया। ये 6 हो सकता है क्या, लेकिन 3 फील्डर गेंद के ऊपर ये कैच को छोड़ दिया। 2 रन तो आसानी के साथ बटोर लिए। काफी खुश किस्मत रहे बल्लेबाज, और नाखुश है गेंदबाज, बहुत नाखुश है। फील्डर को बोल रहे हैं कि भाई चिंता मत करो, लेकिन रन ज्यादा मत दे दो, क्योंकि रन ही ऐसी चीज है जो हमें एंड तक बचा के रखेगी। तो ये जो गेंदबाज है शिवम ना, शिवम ना
ये जो गेंदबाज है शिवम, जिन्होंने बल्लेबाजी भी बहुत अच्छी की, 12 रन दिए अपनी बल्लेबाजी में, अभी प्रदर्शन कर रहे गेंदबाज के लिए। और लेकिन ये जो बैटिंग उन्होंने अच्छी की, अभी गेंदबाजी भी अच्छा प्रयास कर रहे गेंदबाजी करने के लिए, और अपने फील्डर को थोड़ा पॉजिटिव, थोड़ा सकारात्मक, थोड़ा एनर्जेटिक करते हुए, थोड़ी फील्ड में बदलाव करते हुए शिवम तैयार है अगली गेंद करने के लिए। यहां पे देखना पड़ेगा, और ये बहुत ही खूबसूरती के साथ बीट कर दिया बल्लेबाज को, मौका नहीं मिला बड़ा शॉट खेलने के लिए। और आपने देखा कि फुटवर्क का बहुत अभाव है, क्योंकि फुटवर्क जब एक बल्लेबाज के चलते हैं तो देखते हैं कि बड़े शॉट आते हैं या 2 रन या 1 रन मिलते हैं, यानी लेकिन जब आप स्विंग के साथ खेलते हैं, फुटवर्क का यूज करते हैं, तो एक अच्छे रन आपको मिल सकते हैं। यहाँ पे सेंसिबल खेल दिया, बल्लेबाज को मालूम है कि ये गेंद बहुत ही बेहतरीन थी, उसको हल्के हाथों से प्लेस कर दिया, कोई रिस्क नहीं, और रिस्क लेना भी नहीं चाहते बल्लेबाज। और जब हम बोलते हैं ना कि अच्छी गेंद को भी रिस्पेक्ट देना चाहिए, और उसी रिस्पेक्ट के साथ खेल दिया। और शिवम के जब हम बात करेंगे शिवम के बारे में, तो बल्लेबाज बहुत ही बेहतरीन, और गेंदबाज तो उससे भी काबिल तारीफ। और ये बेहतरीन ड्राइव, ये बहुत ही एक्स्ट्रा कवर ड्राइव में यहाँ पे, और गेंद गई सीधा सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन ड्राइव यहाँ पे, और कैसे यहाँ पे खेल दिया बल्लेबाज ने। गणेश ने बहुत ही बेहतरीन यहाँ पे ड्राइव लगा दिया, गेंद गई सीधा कवर और एक्स्ट्रा कवर के बीचों बीच। इसके पहले देखा ना आपने कैसे सेंसिबल प्लेस कर दिया, फिर गेंद को बहुत ही आसानी के साथ उसको समझ लिया, फिर बाद में दिशा दी, और अच्छी हाथों से उसको प्लेसमेंट करते हुए गेंद गई सीधा सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इसी के साथ कुल मिलाकर स्कोर है 12 रन। तो इसी 2 ओवर के समाप्ति के बाद, पहले ओवर में 6 रन, दूसरी ओवर में शिवम के 6 रन, इसी के साथ 12 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति के बाद। हेलो हेलो। चेक 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 1 2 1 2 1 2 3 चेक। हेलो। चेक चेक 1 2 13 पाहिजे ना, किती बॉल मध्ये आता किती झाले बॉल? 24 बॉल मध्ये ना?
13 पाहिजेत ना. किती बॉल मध्ये किती पाहिजे? 17 बॉल मध्ये 20 पाहिजे का? ओहो, बहुत ही बेहतरीन खेल दिया. यहाँ पे रनआउट का चांस और अपनी विकेट गवा बैठे. यहाँ पे बहुत डिसअपॉइंटेड है. खेलना चाहते थे ऑन साइड की दिशा में, लेकिन पूरी तरीके से बल्ले पे ये गेंद आई नहीं और काफी निराश यहां पे अपने आप को कोसते हुए विकेट गंवा बैठे और रन आउट यहां पे लोकेश. नए बल्लेबाज विजय, गेंदबाज के लिए शैलेश को प्रमोट कर दिया यहां पे. और कैसे लोकेश बाद हो चुके हैं. अब रनों का अब यहां पे रन और गेंद, ये जो समीकरण है, ये जो कैलकुलेशन है, वो करके खेलना पड़ेगा अगर ये मैच जीतना है तो देखते हैं कि क्या कैसा ये मैच रुक लेती है, मोड़ लेती है ये मैच को. बहुत ही बेहतरीन रीत से इसको पुल कर दिया डीप स्क्वायर लेग रीजन की और 1 रन के लिए. यहाँ पे जब तक कि गेंद को फेंकते नहीं तब तक आसानी के साथ 1 रन तो ले लिया. यहाँ पे कुल मिलाकर स्कोर है 18 रन 18. 1 रन विजय की बैट से. और अभी जो 4 नंबर के जो बल्लेबाज है गणेश, उनके हाथों में पूरी दारोमदार है इस मैच की. पूरी रिस्पॉन्सिबिलिटी है इस मैच को लेके. कैसे खेलते हैं, आखिर तक एंड तक अपनी विकेट को बचाए रखते हैं या नहीं, ये सब कहना तो बहुत मुश्किल है, लेकिन करना तो. और ये क्या, ये कैच बहुत ही क्लीन कैच यहाँ पे. और मैंने कहा ना कि ये जो फील्ड प्लेसमेंट है ना, मिड विकेट और डीप मिड विकेट और काउ कॉर्नर रीजन में, यहां फील्डर बहुत तगड़े होने चाहिए और कभी भी कैच यहां पे आ सकती है. और हमने देखा कि कैसे कैच आई और उसको कैसे पलक झपक पे पकड़ लिया और देखा कि कैसे विकेट यहां पे गणेश अपने विकेट को गवा बैठे. काफी निराश है अपने विकेट को लेके, क्योंकि बड़ा शॉट खेलना चाहते थे मिड विकेट रीजन में. अगर ये गेंद अगर बहुत फोर्स के साथ जाती थी तो 6 रन या 6 रन हमें सबको देखने को मिलता, लेकिन यहां पे विकेट का पतन होते हुए गणेश, नए बैट्समैन प्रीतेश नंबर 5 पे बल्लेबाजी करने के लिए अपने आप को प्रमोट कर दिया है. कैप्टन ने उनको नंबर 5 पे बल्लेबाजी करने के लिए. नए बल्लेबाज प्रीतेश फील्ड रिस्ट्रिक्शन को देखते हुए कि कौन से फील्डर किस किस दिशा में खड़े हैं, उसको परखते हुए और आसानी के साथ हल्के हाथों से मोड़ लिया 1 रन के लिए. बहुत ही क्लेवर बैटिंग, सेंसिबल बैटिंग. जब तक कि ये फील्डर ये गेंद को रुका देते हैं या रुकने में कामयाब होते हैं, तब तक आसानी के साथ में प्रीतेश ने 1 रन बटोर लिया. और कैसे यहाँ पे फील्ड रिस्ट्रिक्शन हमें देखने को मिलती है कि कैसे पॉइंट में है, कैसे डीप कवर में फील्डर है, कैसे शॉर्ट एक्स्ट्रा कवर में फील्डर है, कैसे लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पे फील्डर है, मिड विकेट में है, काउ कॉर्नर रीजन में है, कैसे शॉर्ट मिड विकेट रीजन में भी है. और बहुत खेलने का प्रयास था ऑन की दिशा में. ये कंप्लीट बीट हो चुके बैट्समैन
काफी नाखुश अपने आप को। और ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर है 19 रन। पहले ओवर में 6 रन, दूसरे ओवर में 6 और तीसरी ओवर में 7 रन। इसी के आधार पर कुल मिलाकर स्कोर है 19 रन। यहां पे 12 गेंदें जीतने के लिए 18 रन चाहिए। 12 गेंदों में 18 रन। लगभग जो मैच बचा हुआ है वो 2 ओवर के लिए, और क्योंकि हाथों में 12 गेंदें ही, और जीतने के लिए प्रयास तो तगड़ा करना पड़ेगा, रन्स लेने पड़ेंगे, एंड तक खेलना पड़ेगा। 12-18 का ये मैच, क्या ये सुरक्षित है बल्लेबाजों के लिए और क्या ये सुरक्षित है गेंदबाजों के लिए? ओवर के लिए आए हैं अज्जू, जिन्होंने फेंका था पहला ओवर, केवल 6 रन दिए थे अपनी पहली ओवर में। अब यहां पे चौथी ओवर करने के लिए आए अज्जू। अभी देखना पड़ेगा क्योंकि 12 गेंदे हैं और 18 रन जीतने के लिए। जरा प्रेक्षकांनी मागे जायचे कृपया करून। 12 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष। ऑन स्ट्राईकला आहे अज्जू आणि गोलंदाजीसाठी अज्जू। प्रितेश फलंदाजीसाठी तयार। ओ हिट केलाय सुरेख स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि एक धाव कंप्लीट केली जाते आणि हा आउट होतोय का? पण नाही, एक धाव कंप्लीट केली जाते। इथे प्रितेश सांगतोय की बाबा घाई करू नको, कारण एक एक विकेट महत्वाचा आपल्यासाठी आहे। 11 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांचं लक्ष, कारण बॅकफूट वरचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळला, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण प्रितेशने त्याला नकार दिला, कारण एकमेकांचा संयम, एकमेकांचं कंट्रीब्युशन आणि एकमेकांचं कम्युनिकेशन दोन फलंदाजामध्ये असणं फार महत्वाचं आहे। आणि कम्युनिकेशन आपल्याला या ठिकाणी छान पाहायला मिळालं, दोन फलंदाजांमधलं असलेलं हे कम्युनिकेशन। आणि आता बघणार आहोत की 11 चेंडू उर्वरित आहेत, जिंकण्याकरता 17 धावा करायच्या आहेत। ओ शॉर्ट ऑफ द लेनचा हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडच्या दिशेने चेंडू जात होता, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू फील्ड केला जातो, एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव आणि अपील जोरदार, विकेटचा पतन प्रितेश बाद। ओ माय गॉड, निराशा, अपयश, पण तरीही जिद्द कायम। 10 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष। अरे बाबांनो, प्रेक्षक जरा मागे वा ना। साई अण्णा, साई साई जरा मागे घ्या जरा प्लीज। अंपायर, स्क्वेअर लेग अंपायर। आणि आम्ही तुमचा सन्मान करतो यार, आपण क्रिकेट रसिक आहात, पण जरा डिस्टर्ब करू नका कृपया करून। 10 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष। नवीन आलेला फलंदाज धीरज। आता धीरज, तुला कुठला धीर द्यायचा आपल्या संघाला, कारण तुझ्या नावातच धीर आहे। धीरज म्हणून तुला आम्ही या ठिकाणी संबोधतोय, कारण तुझं नाव धीरज आहे। आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10, जिंकण्याकरता तुझ्या टीमला, तुझ्या संघाला हव्या त्या म्हणजेच 16 धावा। इथे डू ऑर डाय अशी सिच्युएशन येणार आहे का, की शेवटच्या चेंडूच्या टप्प्यापर्यंत ही मॅच जाईल? हो हो, मिड विकेट रिजन मध्ये मिड विकेट क्षेत्ररक्षक ताबा मिळवताना एक धाव कंप्लीट, दुसरी धाव। जरा जोरदार टाळ्या मिड विकेट क्षेत्ररक्षकाला झाल्या पाहिजेत मित्रांनो, कारण जितक्या लांब प्रकारे चेंडू जातो तितक्या दूरवरचा क्षेत्ररक्षक इतक्या चांगल्या प्रकारे तो फील्ड करतो आणि त्याची फेक चांगली येत असते, म्हणून क्षेत्ररक्षकासाठी त्याचं कौतुक। 9 चेंडू आणि 15 धावांचं लक्ष। आता हे 9-15चं हे जे समीकरण आहे, हा नेमकं सोडवणारा पॅटर्न आपण मुळशी पॅटर्न पाहिला मराठी चित्रपटामध्ये। हा क्रिकेटचा म्हणजे प्रॅक्टिस प्रीमियर लीगचा हा पॅटर्न सोडवणार कोण, फलंदाज की गोलंदाज, बघायला निश्चितच आवडेल। हो हो, हा मारलाय परत एकदा डिक्लर रिजन मध्ये, एका धावे करता चेंडूची फेक करायची आहे। 8 चेंडू जिंकण्याकरता 14 धावांचं लक्ष।
शॉर्ट फाईन लेगला गेलेला हा चेंडू, त्यावरती डिक्लर रिझन मध्ये 1 धाव पंचांनी याला घोषित केलेली आहे. आणि आता जर आपण बघितलं तर मॅच अगदी जवळ येते की काय, पण कोण जिंकणार कोण हारणार, पण त्याच्यासाठी जर एखाद्या फलंदाजाने एखादा षटकार किंवा एखादा चौकार जर मारला ना तर अजून मॅच खूप क्लोज येईल आणि मग अजून मॅच बघायला तितका रोमांच, तितकाच मॅचचा थरार पाहायला सगळ्यांना आवडेल. इथे 8 चेंडू निर्णायक आहेत आणि जिंकण्याकरता 14 धावांचं लक्ष्य आहे. ऑन स्ट्राईकला आहे धीरज. हो, धीरजने भिरकावून दिला, कॅच होते का ते बघायचंय. हो माय गॉड, सुरक्षित कॅच, धीरज आउट. धीर मात्र देऊ शकला नाही, धीरज गेला होता तो धीर द्यायला पण धीर दिला तो दुसऱ्यांनाच आणि विकेटचं पतन. 7 चेंडू निर्णायक आहेत, 7 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 14 धावांचं लक्ष्य. 7-14 हे समीकरण आता फलंदाज सोडवेल का. खेळपट्टी क्रमांक 2, 5 चेंडू, बहुतेक 5 धावा असण्याचे चान्सेस. ओहो, सुरेख स्ट्रोक, धावचीत होतोय का इथे. गडबड गोंधळ झाला, 1 धाव कंप्लीट. गोंधळ दिल्लीत, गोंधळ MIG मध्ये गडबड आणि गडबड झाली, 2 धावा आल्या. चुकीला माफी नाही. इथे असं होतं का, आमच्या इथे बरंच होतं की एखाद्या क्षेत्ररक्षकाने घाणेरडी फिल्डिंग केली तर त्याला अंतिम झोपेपर्यंत शिव्यांची लाखोली वाहिली जाते. आमच्या नायगावमध्ये तर भयंकर होत असतं. सामना हरला तर बिल्डिंग वरती आल्यानंतर अक्षरशः कानाला हात लावून बंद करून फक्त शिव्याच ऐकायच्या असतात. मला माहित नाही की बँड्राचा पॅटर्न कसा आहे, पण सेम पॅटर्न सगळीकडे सारखाच असतो. फक्त मैदानावर हे लोक करत नाही, पण ही सगळ्यात चांगली बाब आहे. पण तुम्हाला शिव्या मिळणार, शिव्या खाव्या लागणार, पण ते तुमच्या बिल्डिंगच्या जवळ. पण असं होऊ नये ही अपेक्षा आहे आणि सगळे चांगलं खेळो आणि चांगलं क्रिकेट MIG मध्ये पाहायला मिळो. तर या ठिकाणी परत एकदा 7 चेंडू आणि 14 धावा, खेळपट्टी क्रमांक 1. खेळपट्टी क्रमांक 2 ची मॅचची सांगता. मॅन ऑफ द मॅच खेळपट्टी क्रमांक 2 वरती कोण आहे जरा सांगायचं आहे आम्हाला. ओ हो, 6 धावांकरता हा चेंडू जातोय. यस, 6 धावांकरता पंच सांगतायत. मॅचचा रुख, मॅचचा रंग बदललाय. वाव. आणि या फलंदाजाने अक्षरशः कलर भरायला सुरुवात केलेत आणि निश्चितच सायंकाळच्या वेळेस काय मजा आणली आहे जबरदस्त. किती 6-7 ना, 6 चेंडू 7 धावा. ओहो, क्या माफ करा, 6 चेंडू 8 धावा, 6-8. व्हॉट अ सिक्सर, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ बॅटिंग. जरा जोरदार टाळ्या फलंदाजासाठी झाल्या पाहिजेत, कारण इतक्या क्रुशल स्टेजला अशी बॅटिंग करणं. अभिषेक अंगणे मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण त्याला घोषित करतोय. जरा जोरदार टाळ्या अभिषेक साठी झाल्या पाहिजेत. अरे भाई लोग ताली बजाओ यार अभिषेक के लिए. मैन ऑफ द मैच अभिषेक के लिए. कम ऑन अंगरे दादा, अभिषेक दादा, टाळ्या तुझ्यासाठी. मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय अभिषेक. जोरदार टाळ्या अभिषेक साठी. खेळपट्टी क्रमांक 2 चा खराखुरा हिरो. 6 चेंडू आणि 8 धावा. चला मॅच खेळपट्टी क्रमांक 1. आता ही मॅच सरडा रंग बदलतो, ही मॅच रंग बदलेल का. फलंदाजाने अक्षरशः ह्या मॅच मध्ये विविध कलर भरायला सुरुवात केली आहे आणि ह्याच्या अगोदर आपण बघितलं तर अगदी लांब ही मॅच होती, पण ह्या षटकारामुळे ही मॅच अगदी जवळ आलेली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांचं लक्ष्य. ज्याने हा षटकार मारला त्याच्या बॅट मधून त्याचं नाव आहे मित्रांनो संजय. जरा संजय साठी जोरदार टाळ्या मित्रांनो. क्या बात है, संजय के क्या कहने भाई. संजय तो निकल पड़े अपनी मैच, अपनी टीम को जिताने के लिए. गौरव घेऊन आलाय शेवटचा षटक. 6 चेंडू गौरवच्या हातातनं फेकले जातील
आणि मला असं वाटतं की संजय आणि त्याचा साथीदार हे 6 चेंडू 8 धावा जमवतील का, प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांच्या समोर. ओहो, अतिशय बॅकफुट वरून कट केला, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 5 चेंडू 6 धावा जिंकायला. 5 चेंडू भाई 6 रन जीतने के लिए अगर ये होते हैं. या एका 6 मुळे मॅच अगदी जवळ आणली आणि म्हणूनच संजय साठी ऑल क्रेडिट गोज टू संजय. क्या बात है कि संजय के अभी 5 गेंदे हैं और जीतने के लिए कुल मिलाकर 6 रन बाकी है. और देखते कि कितना सन्नाटा है मैदान में, कितना खामोशी का माहौल है. और यही खामोशी का, यही सन्नाटा, जो टीम अगर जीतती है तो कितनी बदल जाती है खामोशी. ओ, बहुत ही अच्छा ड्राइव यहाँ पे, कवर ड्राइव, और कितनी खूबसूरती के साथ ड्राइव कर दिया. और 1 रन संजय जी के लिए यहाँ पे बल्लेबाज ने कर दिखाया. अब इसी 1 रन के साथ कुल मिलाकर जीतने के लिए 4 गेंदे हैं और जीतने के लिए 5 रन चाहिए. तो यहाँ पे है भाई जो पिछली ओवर में 6 मारने वाले संजय जी. और संजय जी अभी किस रुख में है, किस हालात में है, परिस्थिति को बदलने के लिए तो संजय मैदान पे आए और संजय ने कर दिखाया. और शहंशाह हम उसी को कहते हैं कि जो परिस्थिति को बदल देता है. बादशाह हम उसी को कहते हैं कि जो हर मैच में अपनी उम्मीद को कायम करता है. और यही उम्मीद के साथ संजय जी इस मैदान में, इस ग्राउंड पे, और बल्लेबाज खेलते हुए. और जो गेंदबाज है गौरव, अभी गौरव को तो क्या, कैसे गौरव के जो हाल है, क्या उसकी हार्ट बीट फास्ट है या स्लो है. एज यहां पे लगाता और यहां पे आउट हो सकता है क्या. ओ माय गॉड, ये आउट. ये क्या कर दिया, जो नहीं होना था वो हो गया. और यहां पे गौरव को ये अच्छी खूबसूरती के साथ, इतनी कलाई, इतनी बेहतरीन गेंदबाजी कलाइयों के साथ खेलना चाहते थे, ड्राइव करना चाहते थे संजय जी, लेकिन कंप्लीट बीट 1 रन लेना चाहते थे उनके साथीदार, लेकिन सक्सेस नहीं हो पाए, कामयाब नहीं हो पाए और अपनी विकेट को गवा बैठे. यहां पे अभी 3 गेंदे हैं, जीतने के लिए 5 रन चाहिए. तो क्या ये मुमकिन है, क्या हो सकता है. क्रिकेट है भाई, ये ओपन ग्राउंड है, ये MIG का ग्राउंड है. यहाँ पे प्रैक्टिस प्रीमियर लीग 2022 का ये साल है. और सतीश नॉन स्ट्राइक पे और ऑन स्ट्राइक पे है जो नीली कैप पहनते हुए संजय जी, क्योंकि उनके पास है केवल 3 गेंद और जीतने के लिए उनको करने हैं 5 रन. क्या ये मुमकिन है? ये बिल्कुल हो सकता है अगर वो चाहे तो. और ये मैच बदल सकते हैं गौरव गेंदबाजी में अगर वो चाहे तो. लेकिन जिसका परफॉर्मेंस अच्छा है, जो खिलाड़ी 100% ग्राउंड में खेलता है भाई, उसी का दबदबा होता है भाई, उसी का ही माहौल क्रिएट होता है यहाँ पे. ओ, ये बहुत खराब गेंद. अंपायर ने टर्न होके हमें बताया कि ये वाइड गेंद है और इसी के साथ एक अतिरिक्त रन संजय जी को अपनी टीम के लिए मिल गया. 3 गेंदे अभी भी बाकी है और जीतने के लिए कुल मिलाकर रन चाहिए, वो है 4. अब देखिए कैसे होता है यहाँ पे प्रेशर, और प्रेशर को झेलना, यही क्रिकेट में खासियत है. कैसे कप्तान और विकेट कीपर और अपने साथीदार ये गेंदबाज की ओर गए और उनको कहा गौरव कि भाई तू गेंदबाजी अच्छी करनी चाहिए, टेंशन मत ले भाई, ऐसे ही कहा होगा. और यहाँ पे खेल दिया बैकवर्ड पॉइंट रीजन में 1 रन के लिए. 1 रन आसानी के साथ संजय ने ले लिया. दूसरी रन को भागना चाहते, लेना चाहते, लेकिन अपने ही साथीदार ने उसको रोक लगाई. यहाँ पे कुल मिलाकर 3 रन जीतने के लिए 2 गेंदों में. अभी भी 2 बॉल बाकी है, 2 गेंदे बाकी है.
संजय जी आए अपने पार्टनर को कुछ बोलने के लिए, कुछ सुझाव देने के लिए, या कुछ टेक्निक देने के लिए कि भाई आपको क्या करना है। अक्सर ये क्रिकेट में होता है कि क्रूशल स्टेज में जब मैच आती है या एंड तक मैच आती है, यहां पे कंपलसरी चेस है। मैं बताना चाहता हूं, कंपलसरी चेस है यहाँ पे, बैट्समैन को कंपलसरी चेस करना ही पड़ेगा 2 बॉल 3 रन जीतने के लिए। और यहाँ पे हो बहुत ही क्या बात है, ये हुई ना बात, ये सक्सेसफुल गेंदबाजी, ये बेहतरीन गेंद, कंप्लीट बीट बल्लेबाज। और यहाँ पे केवल और केवल एक गेंद और जीतने के लिए 3 रन चाहिए। गौरव ने तो भाई कर दिखाया, एंड तक खींच के लेके आए मैच। अब ये बल्लेबाज है जिनका नाम सतीश है, ऑन स्ट्राइक पे खेल रहे। संजय जी को तो स्ट्राइक नहीं मिला, लेकिन संजय जी वहां पे गए और सतीश को बोले कि भाई सतीश, अपने पूरे जोश के साथ, पूरे शक्ति के साथ, पूरे ताकत के साथ आंख बंद करके घुमा डालो भाई बस, और जीत 3 रन कैसे भी करके हमें चाहिए। तो एक गेंद और जीतने के लिए 3 रन, और ये घुमा दिया 1 रन, और ये कैच हो सकता है क्या, और ये कैच, और ये संजय जी की टीम हारती हुई और जीत का सिलसिला, जीत का जश्न मनाते हुए। कोण जिंकला? मीना बाजार ना, मीना बाजार जिंकली ना, हरली, आणि कोण जिंकली?